नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय डब्यासाठी झटपट असं भरलं वांग। तर भरलं वांग करायचे ते आपण बघा पाव किलो वांगी घेतलेली आहे। तर वांगी एकदम छान ताजी अशी बघून आणायची। तर वांग्याची भाजी आणल्यानंतर बाजारातनं वांगी आणल्या पण ही भाजी तयार करायला घेतली। त्यानंतर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे, इथं बघा 2 चमचे खोबऱ्याचा किस, 1 चमचा पांढरे तीळ आणि थोडंसं जिरं असं मी हे भाजून घेतलेले। त्यानंतर आपल्याला ताजी कोथिंबीर लागल, देठासहित कोथिंबीर घेतली, थोडासा हिंग, आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, हळद थोडीशी, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा इथं लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा आपण कांदा मसाला, चवीनुसार मीठ। त्यानंतर आपल्याला तेल लागल। सगळ्यात आधी आपण वांगी पाण्यातनं धुवून काढूया। तर वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। एका स्वच्छ नॅपकिनने आपण ही वांगी ती पुसून काढूया। ह्याच्यावरचं पाणी पूर्ण पुसून काढायचं आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला ही वांगी थोडी थोडी देठ कट करून चिरून घ्यायची। तर नेहमीप्रमाणेच वांगी आपल्याला भरून करायची म्हणल्यावर 4 फोडी करायच्या। देठ अगदी मी इथं थोडासा कट करून घेते। तर एकसारख्या अशा 4 फोडी आपल्याला आतमध्ये कीड वगैरे काय आहे का नाही बघून आपल्याला ही वांगी चिरून घ्यायची। तर अशा पद्धतीने बघा वांगी आपण आता चिरून घेऊया। तर वांगी आपली चिरून झालेली आहेत बघा। आता मसाला करायला घेऊया आपण। तर आधी सगळ्यात शेंगदाणे घालून घेते, त्यानंतर खोबरं, जिरं, पांढरे तीळ आपण घालून घेतलेत भाजून। त्यानंतर हिंग पावडर टाकली थोडीशी, आलं लसूण पेस्ट टाकली अर्धा चमचा आपण इथं, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, त्यानंतर कांदा मसाला, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर, आणि थोडासा आपल्याला इथं किंचित असा मी गुळाचा खडा टाकलाय। आणि पाणी न टाकता बघा इथं अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार केलेले। अगदी बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला, जाडसर असं मिक्सर इकडं तिकडं करून आपल्याला हे वाटण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे। वाटण तयार झाले, वांगी पण चिरून झालेली आहेत आपली। आता आपण सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं जास्त असं तेल टाकून घेऊया। साधारण 2 पळ्या तेल मी कढईत टाकले। कढई जाड घेतलेली एकदम। वांग्याच्या मध्ये सर्वात आधी मीठ भरून घेऊया। वांग्याच्या मध्ये मीठ भरल्यामुळे वांगी चवीला छान लागतात। आणि आपल्याला ही वांगी ती तेलावर फ्राय करून घ्यायची। एक 4-5 मिनिटं वांग आपल्याला एकसारखं शिजेपर्यंत झाकण टाकून याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे। वरून आपण याला 2 मिनिटं झाकण टाकूया। तर इथं बघू शकता अगदी झटपट ही वांगी शिजली जातात। हिरव्या वांग्यांना जास्त वेळ लागत नाही। तेलावर मस्त ही वांगी आपण फ्राय करून घेणार आहे। तर 2 वेळा झाकण टाकून ही वांगी आपल्याला फ्राय करून घ्यायची। तर वांगी बघा बऱ्यापैकी पूर्ण शिजलेली आहेत। आता अजूनही मी 1 मिनिट ह्याला चांगलं तेलावर परतून घेते। व्यवस्थित अशी आतपर्यंत वांगी बघा ही शिजलेली आहेत। आता एका ताटामध्ये आपण ही वांगी काढून घेऊया। आणि वांगी थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आता ह्याच तेलामध्ये आपण जो मसाला वाटलेला आहे, शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं आपल्याला 1-2 मिनिटं एकसारखं बारीक गॅसवर परतून घ्यायचं। तर गॅस एकदम मी बंदच केलेला आहे। कढई गरम आहे। गरम कढईमध्येच आपल्याला तेलावर हा मसाला चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे मसाला पण आपला चांगला व्यवस्थित असा शिजला जाईल। मसाला एका ताटामध्ये काढून घेतलाय बघा। आता मसाला पण पसरून ठेवलेला आहे। दोन्ही गोष्टी आपल्याला छान थंड होईपर्यंत ठेवून द्यायच्या।
आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर घालून वाटण आपल्याला चांगलं एकसारखं करून घ्यायचं आणि ह्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं. तर वांगी थोडी गरमच आहेत तरी पण मी ही वांगी भरून घेते. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने ही वांगी आपल्याला छान भरून घ्यायची. तर वांगी सगळी भरून झालेली आहेत बघा. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला किंचित असं तेल टाकायचंय. मी त्यातलं तेल थोडं बाजूला काढलं होतं आणि एक एक वांग आपल्याला तेलावर सोडून घ्यायचं. आता एकसारखी वांगी आपल्याला तेलावर परतून घ्यायची पुन्हा एकदा. अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे वांग मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. कारण की पहिल्यांदाच आपलं वांग छान तळलेलं आहे, शिजून निघालेलं आहे. अशा पद्धतीने बघा थोडंसं तेल टाकून कढईमध्ये फक्त वांग वर खाली करून घेतलं आणि झटपट असं डब्यासाठी वांग आपण हे तयार केलेले आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अगदी झटपट ही भरली वांगी शिजतात पण आणि चवीला पण तितकी छान लागतात. 2 दिवस म्हणलं तरी राहू पण शकतात. तर इथं बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.